Good morning everyone. In this video we are going to discuss about verb. Verb is the main part of the sentence which shows the action that performs by the subject. आजची जी व्हिडिओ आहे ती व्हिडिओ आपली वर्ब्सवर आहे म्हणजे क्रियापदावर आहे. आता क्रियापदाचं काम काय आहे तर सब्जेक्ट म्हणजे कर्ता काय करत आहे, कर्त्याची क्रिया कोणती चालू आहे हे दाखवण्याचं काम कोण करतं तर वर्ब करत असते. See, here are two parts of the verb. First is main verb and second auxiliary verb. Main verb. See, what is main verb? Main verb is a word which actually shows the action or activity of the subject. म्हणजे वर्ब काय करतो तर ॲक्च्युली सब्जेक्टची क्रिया काय चालू आहे हे दाखवण्याचं काम वर्ब करत असतं. दे कॅन स्टँड इंडिपेंडंटली. म्हणजे हे जे मेन वर्ब आहे त्या मेन वर्बला कुणाची हेल्प लागत नाही. म्हणजे आता थोडक्यात जर बघायचे झाले तर कोणते कोणते वर्ब आहे तर रीड म्हणजे वाचणे, राईट लिहिणे, डान्स नाचणे, रन पळणे, वॉक टॉक, ईट स्लीप, लर्न. सो मेनी वर्ब्स आर देअर. प्ले, क्लाइंब, सिंग, ड्रॉ, ड्रिंक एक्सेट्रा. मीन्स नाऊ आय एम गोइंग टू गिव्ह यू एक्झाम्पल. बघा इथे सन शाईन्स. आता इथे सन काय आहे करता आहे. इन फर्स्ट सेंटेन्स सन इज द सब्जेक्ट आणि सनची क्रिया काय चालू आहे तर शाईन्स. म्हणजे शाईन्स हे काय झालं वर्ब झालं आणि ते सिम्पल प्रेझेंट टेन्समध्ये दाखवलेलं आहे. सेकंड सेंटेन्समध्ये राहुल वॉक्स. तर राहुलची क्रिया काय आहे तर राहुल काय करत आहे तर चालत आहे. म्हणजे वॉक्स हा शब्द काय दाखवतो तर क्रिया काय घडत आहे ते दाखवतो आणि इथे सेंटेन्सला मग अर्थ पूर्ण होतो. थर्ड सेंटेन्स इज राम इज रायटिंग. आता इथे बघा राम इज रायटिंग. इन दिस सेंटेन्स व्हॉट इज द ॲक्शन परफॉर्म बाय राम? दॅट इज रायटिंग. सो रायटिंग इज अ ॲक्शन वर्ड अँड ऑल ॲक्शन वर्ड्स आर वर्ब्स. आता फोर्थ सेंटेन्स इज सुनील एट. म्हणजे सुनील खातो. म्हणजे एट हा पास्ट टेन्स आहे मेन वर्ब ईटचा. फिफ्थ वन अतुल गोज टू मुंबई. इथे गोज हे मेन वर्ब दाखवते की अतुलची क्रिया काय चालू आहे तर अतुल जातो कुठे तर मुंबईला. मग गोज हे मेन वर्ब झालं. नाव हिअर इज द tree of the verb. See, there are two parts of verb. First one is main verb and second one is helping verb. And in helping verb there are two parts. First part is a primary auxiliary, we can say primary auxiliary, and second is modal auxiliary. आता इथे प्रायमरी ऑक्झिलरी मध्ये काय येतं तर टू बीची सहाय्यकारी क्रियापदे दिलेली आहे. तर टू बीची सहाय्यकारी क्रियापदं जी आहे ती वर्तमान काळात म्हणजे प्रेझेंट टेन्समध्ये कोणती वापरतात तर ॲम इज आर. आणि भूतकाळामध्ये कोणती वापरतात वॉज वर. ही भूतकाळामध्ये वापरतात. त्याच्यानंतर टू डूची जी रूपं आहेत टू डूची सहाय्यकारी क्रियापदे ती वर्तमान काळामध्ये कोणते वापरतात तर डू आणि डज आणि भूतकाळामध्ये डीड वापरतात. त्याच्यानंतरचं टू हॅवची सहाय्यकारी क्रियापदे इथे दिलेली आहे बघा. हॅव, हॅज, हॅड. आता हॅव आणि हॅज केव्हा वापरतात तर ज्यावेळेस वर्तमान काळ आपल्याला दाखवायचा असेल दर्शवायचा असेल तर हॅव आणि हॅज वापरतात. आणि त्याचंच पास्ट टेन्स म्हणजे भूतकाळामध्ये आपण काय वापरू शकतो तर हॅड हे सहाय्यकारी क्रियापद वापरू शकतो. तसेच पुढचं बघा मॉडल ऑक्झिलरीज दिलेले आहेत. मॉडल ऑक्झिलरीजमध्ये शाल, विल, शूड, वूड, मे, माइट, कॅन, कुड, मस्ट, नीड, ऑट टू, डेअर, यूज टू. ही काय आहे मॉडल ऑक्झिलरी. आता क्वेश्चन पेपरमध्ये तुम्हाला असा प्रश्न येतो की एक सेंटेन्स येतं आणि त्या सेंटेन्समध्ये ही मॉडल ऑक्झिलरीज दिलेली असतात आणि तुम्हाला असा प्रश्न येतो
की यू हॅव टू मीन्स आयडेंटिफाय द मॉडल ऑक्झिलरीज, म्हणजे तुम्हाला त्या मॉडल ऑक्झिलरीज खाली लाईन तरी मारायची असते किंवा तो ओळखून तुम्हाला पुन्हा लिहायचा असतो. सी हिअर आर सम इरेग्युलर वर्ब. आता बघा प्रेझेंट टेन्समध्ये बी हे वर्ब आहे, तर पास्ट टेन्समध्ये तेच वॉज किंवा वर होईल आणि पास्ट पार्टिसिपल त्याचे बीन येईल. सेकंड बिकम, बिकेम, बिकम. थर्ड वन इज बिगिन, बिगॅन, बिगन. आता इथे बघा बिगिन प्रेझेंट टेन्समध्ये त्याचा पास्ट टेन्स होतो बिगॅन आणि पास्ट पार्टिसिपल बिगन, म्हणजे याची तिन्ही रूपं ही वेगवेगळी आलेली आहेत. ब्लो, ब्ल्यू, ब्लोन. ब्रेक, ब्रोक, ब्रोकन. ब्रिंग, ब्रॉट, ब्रॉट. बिल्ड, बिल्ट, बिल्ट. बस्ट, बस्ट, बस्ट. बाय, बॉट, बॉट. आता ही सगळे काय झालेले आहेत, इरेग्युलर वर्ब्स आहेत. आता जे मेन वर्ब आहेत म्हणजे रूट वर्ड, आपण त्याला असं रूट वर्ड असं सुद्धा म्हणू शकतो. आता ह्याच्यामध्ये वर्ब आणि त्याचा पास्ट टेन्स आणि त्याचाच पास्ट पार्टिसिपल आणि प्रेझेंट पार्टिसिपलमध्ये वर्ब कसे वापरले जाते ह्याचा चार्ट इथे दिलेला आहे. फर्स्ट वन सी टॉक, हे मेन वर्ब झालं. हेच मेन वर्ब पास्ट टेन्समध्ये कसं होईल तर त्याला ईडी प्रत्यय लागेल, टॉक्ड होईल आणि पास्ट पार्टिसिपलसुद्धा सेम राहील. पण प्रेझेंट पार्टिसिपलमध्ये लक्षात घ्या, प्रेझेंट पार्टिसिपलमध्ये प्रत्येक मेन वर्बला ING प्रत्यय लागत असतो. इथे सेकंड वन क्राय, सिम्पल पास्ट टेन्स त्याचा क्राईड होईल आणि पास्ट पार्टिसिपल क्राईड, क्राईंग. तसेच पुढे बघा नेक्स्ट ईट, सिम्पल पास्ट टेन्स एट, त्याचं पास्ट पार्टिसिपल इटन आणि प्रेझेंट पार्टिसिपल इटिंग. नाव लास्ट वन बघा गो, वेंट, गॉन, गोईंग. म्हणजे हे जे वर्ब आहे त्या वर्बचं पास्ट फॉर्म, पास्ट पार्टिसिपल फॉर्म अँड प्रेझेंट पार्टिसिपल फॉर्म इथे दिलेले आहेत. आता जो आपण पाहिला त्यातला ऑक्झिलरीज. ऑक्झिलरीज म्हणजे काय तर प्रायमरी ऑक्झिलरीज. आता प्रायमरी ऑक्झिलरीजमध्ये कोणते कोणते येतात आत्ताच मी सांगितल्याप्रमाणे एम, इज, आर. ही आपल्याला एम, इज, आर आणि वॉज, वेअर, हॅव, हॅज, हॅड, शॅल हॅव, विल हॅव ही सगळे ऑक्झिलरीज जे आहेत ते आपल्याला काळाप्रमाणे वापरायचे असतात. जस्ट बिफोर आय टोल्ड एम, इज, आर इज युजिंग इन सिम्पल प्रेझेंट टेन्स और प्रेझेंट कंटिन्युअस टेन्स. वॉज, वेअर ऑल्सो पास्ट टेन्स और पास्ट कंटिन्युअस टेन्स. म्हणजे आपण ही जी ऑक्झिलरी वर्ब आहेत ह्या ऑक्झिलरी वर्बचा वापर कसा करतो तर अकॉर्डिंग टू द टेन्स, म्हणजे जसं टेन्स असेल त्याप्रमाणे आपण ह्याचा वापर करत असतो. आता प्रायमरी ऑक्झिलरी जे आहेत ते वाक्यामध्ये त्यांचं काम काय असतं तर वाक्यामध्ये हेल्पिंग वर्ब हे काय करतात काळ दर्शविण्याचे काम करत असतात. आत्ताच सांगितल्याप्रमाणे प्रेझेंट टेन्समधले हेल्पिंग वर्ब इज, एम, आर, हॅज, हॅव, हॅज बीन, हॅव बीन आणि भूतकाळामध्ये वॉज, वेअर, डीड किंवा हॅड, हॅड बीन आणि फ्युचरमध्ये आपण विल किंवा शाल किंवा विल हॅव, शाल हॅव असे वापरतो. त्याच्यामध्ये जर एक्झाम्पल द्यायचं झालं तर शी इज रायटिंग. आता ह्या सेंटेन्समध्ये किंवा ह्या वाक्यामध्ये शी हा कर्ता आहे आणि इज हे हेल्पिंग वर्ब आहे आणि हे इज हेल्प कोणत्या वर्बला करतं तर मेन वर्बला. मेन वर्ब काय आहे रायटिंग, पण शी इज रायटिंग मग इथे हेल्पिंग वर्ब इज वापरलेले आहे आणि वर्ब रायटिंग हे वर्ब आहे, ते प्रेझेंट कंटिन्युअस टेन्स दाखवतात. सेकंड सेंटेन्स यू वेअर वर्किंग, इथे यू हा करता आहे, वर हे हेल्पिंग वर्ब घेतलेला आहे आणि वर्किंग हे सुद्धा वर्ब आहे. म्हणजे हे काय करत असतं तर मदत करण्याचंच काम करत असतं. इकडे आय हॅव अ कार, आता इथे हॅवची सुद्धा मदत घेतलेली म्हणजे आय हॅव अ कार, माझ्याकडे कार आहे. नेक्स्ट 4 आय शॅल हॅव अ बाईक नेक्स्ट मंथ, म्हणजे हा आता भविष्यकाळ दर्शवत आहे हे वाक्य. आय शॅल हॅव अ बाईक नेक्स्ट मंथ म्हणजे पुढच्या महिन्यामध्ये माझ्याकडे बाईक असेल.
आय एम गोइंग टू स्कूल. दिस इज शोज अस सिम्पल प्रेझेंट टेन्स आणि एम हे हेल्पिंग वर्ब इथे वापरलेलं आहे. आय एम गोइंग टू स्कूल. नेक्स्ट सी मॉडल ऑक्झिलरीज. आता ही जी मॉडल ऑक्झिलरीज आहेत ही शाल, शुड, विल, वुड, मे, माइट, कॅन, कुड, मस्ट, ought टू, यूज टू, नीड आणि डेअर. आता ह्याच्यामध्ये जर एक्झाम्पल द्यायचं झालं तर सूरज कॅन सॉल्व दिस प्रॉब्लेम. आता कॅन हा जो शब्द आहे किंवा कॅन हे जे मॉडल ऑक्झिलरीज आहेत ते काय दाखवतं, शक्यता दाखवतं. म्हणजे सूरज जो आहे तो हा प्रॉब्लेम सोडवू शकतो, म्हणजे शक्यता दाखवलेली आहे इथे. सेकंड सेंटेन्स इज यू मे गो, म्हणजे तू जाऊ शकतो. इथे मे परत शक्यताच दाखवलेली आहे. थर्ड वन इज यू शूड स्टडी हार्ड. आता इथे शूड जो शब्द आहे ह्याच्यामध्ये काय केलेलं आहे तर ॲडवाईस दिलेला आहे. म्हणजे यू शूड स्टडी हार्ड, तू खूप अभ्यास केला पाहिजे. यू मस्ट ओबे द एल्डर्स. आता इथे मस्ट काय दाखवतात की स्ट्रॉंग ऑब्लिगेशन्स दाखवतात, म्हणजे निश्चितता. यू मस्ट ओबे द एल्डर्स, तुला मोठ्यांचा आदर केलाच पाहिजे. फिफ्थ वन इज शी विल बी रीडिंग अ नॉवेल. आता इथे ती काय वाचत असणार आहे, नॉवेल वाचत असणार आहे. सी हिअर आर सम मॉडल ऑक्झिलरीज. आता ही जी मॉडल ऑक्झिलरीज दिलेली आहेत ह्याच्यामध्ये कॅन काय दाखवतात तर ॲबिलिटी म्हणजे काय तर पात्रता. इथे त्याचं एक्झाम्पल दिलेलं आहे आय कॅन स्विम. आता कॅन हे मॉडल ऑक्झिलरी वर्ब आहे. ह्याच्यामध्ये तुम्हाला खूप सारे उदाहरण सांगता येतील. आय कॅन स्विम, आय कॅन राईड, आय कॅन प्ले किंवा आय कॅन फ्लाय, आय कॅन स्विम, आय कॅन ड्राईव्ह अ कार. म्हणजे ह्याच्यामध्ये तुम्ही काय करू शकता, तुमची पात्रता काय आहे ह्याच्याबद्दल तुम्ही असे सेंटेन्स कॅन वापरून तुम्ही बनवू शकता. त्याच्यानंतर नेक्स्ट इज मे. आता मे जे आहे ते मे आपण केव्हा वापरतो तर परमिशन जर घ्यायची असेल आपल्याला, त्या परमिशनसाठी सुद्धा आपण मे वापरतो. किंवा पॉसिबिलिटी म्हणजे जर शक्यता असेल तर त्यासाठी आपण मे हा शब्द वापरतो. आता फॉर एक्झाम्पल इन आवर स्कूल वी कॅन यूज मे आय कम इन. म्हणजे तुम्ही बरेचदा म्हणत असता मे आय कम इन मॅडम, मे आय कम इन सर. म्हणजे इथे तुम्ही काय करता तर परवानगी मागत असता. इन सेकंड सेंटेन्स आय मे राईट, म्हणजे इथे आता शक्यता दाखवलेली. ह्या दुसरं जे सेंटेन्स दिलेले आहे त्याच्यामध्ये मी लिहू शकतो. म्हणजे बघा मे कसा वापरलेला आहे. मेचेच दोन जे वापर आहेत ते अगदी वेगवेगळे आहेत. मे म्हणजे पहिली परवानगी घेण्यासाठी आणि दुसरा मे हा शक्यतासाठी वापरलेला आहे. आय मे राईट, आय मे गो. म्हणजे बरेचशा शक्यता इथे आपल्याला शक्यता वापरण्यासाठी असे सेंटेन्स बनवता येतात. आता थर्ड वन जे आहे ते कुड. आता कुड हा जो शब्द आहे तो बऱ्याचदा पॉसिबिलिटी, इथे सुद्धा शक्यतेसाठी आपण हा कुड वापरतो. दे कुड गो, ते जाऊ शकतात. म्हणजे आपल्याला किंवा शी कुड राईट, ती लिहू शकते. किंवा ही कुड गो, तो जाऊ शकतो. म्हणजे इथे सुद्धा आपल्याला शक्यतेसाठी कुड हा शब्द मॉडल ऑक्झिलरी आपण वापरू शकतो. आता बरेचदा तुम्हाला जे मी मगाशी सांगितलं की असे शब्द जे मॉडल ऑक्झिलरीज वापरून सेंटेन्स दिलेले असतात ते सेंटेन्समध्ये तुम्हाला फक्त मॉडल ऑक्झिलरी ओळखायचे असतात. त्याच्यानंतर शूड. आता शूड जे आहे ते कशासाठी वापरलेले तर ॲडवाईस देण्यासाठी किंवा तुम्ही काय करू शकता सल्ला देऊ शकता. मग जर तुम्हाला शूडचं सेंटेन्स बनवायचं असेल तर तुम्ही कसं बनवाल तर यू शूड स्टडी एव्हरी डे. म्हणजे तुम्ही काय केलं पाहिजे, दररोज अभ्यास केला पाहिजे. यू शूड स्टडी एव्हरी डे, यू शूड ओबे द एल्डर्स. हे सुद्धा आपल्याला इथे सेंटेन्स घेता येईल. त्याच्यानंतरचं जे मॉडल ऑक्झिलरी आहे ते मस्ट. आता मस्टसुद्धा काय करतात तर स्ट्रॉंग ऑब्लिगेशन्स दाखवतात, म्हणजे निश्चितता. म्हणजे हे निश्चित तुम्हाला हे करायचंच आहे.
त्याच्यामध्ये एक्झाम्पल बघा, वी मस्ट फॉलो ट्रॅफिक रूल्स, म्हणजे तुम्ही हे ट्रॅफिक रूल्स आहेत ते फॉलो केलेच पाहिजे. वी मस्ट फॉलो ट्रॅफिक रूल्स म्हणजे ते तुम्ही केलंच पाहिजे हे सांगण्यासाठी आपण मस्ट वापरत असतो. त्याच्यानंतर किंवा आपण असे यू मस्ट गो टू किंवा यू मस्ट गो टू स्कूल एव्हरी डे, म्हणजे तू दररोज शाळेत गेलाच पाहिजे. नेक्स्ट इज विल. आता विल जे आहे ते सुद्धा काय दाखवतं, तर सर्टेनिटी दाखवतं, म्हणजेच काय, तर निश्चितता. त्याच्यामध्ये एक्झाम्पल बघा, शी विल फिनिश हर वर्क किंवा शी विल फिनिश हर होमवर्क, शी विल कम्प्लीट हर वर्क, शी विल कम्प्लीट हर होमवर्क. म्हणजे इथे काय, तर ती निश्चित अशी ती करणारच आहे, ती तिचं होमवर्क कंप्लीट करणारच आहे, ती तिचं काम पूर्ण करणारच आहे. ह्याच्यासाठी विल हा शब्द, विल हा मॉडल ऑक्झिलरी वापरला जातो. त्याच्यानंतर 7 ऑट टू. आता ऑट टू हे हे वर्ब वापरताना काय केलं जातं, तर इथे ती तुमचं कर्तव्यच आहे हे समजून किंवा ती तुमची ड्युटी आहे हे समजूनच ही ऑट टू वापरतात. इथे बघा एक्झाम्पल काय दिलेले, वी ऑट टू हेल्प द पुअर, म्हणजे इथं बघा आपली जी सोशल ड्युटी आहे ती सोशल ड्युटी थोडक्यात इथे सांगितलेली आहे. वी ऑट टू हेल्प द पुअर म्हणजे आपण काय केलं पाहिजे की जे गरीब लोक आहेत त्यांना मदत केलीच पाहिजे. किंवा वन मोर सेंटेन्स, वी ऑट टू रिस्पेक्ट द विमन, म्हणजे आपण स्त्रियांचा रिस्पेक्ट केलाच पाहिजे. म्हणजे अशा प्रकारे आपण मॉडल ऑक्झिलरी आणि प्रायमरी ऑक्झिलरी किंवा हेल्पिंग वर्ब हे आत्ता पाहिलेलं आहे. आणि ह्याचं तुम्ही म्हणजे हे आपण कसे वापरले जातात, टेन्सनुसार आपण जे ऑक्झिलरी वर्ब आहे ते ऑक्झिलरी वर्ब वापरूनच टेन्स शिकतो, त्यामुळे टेन्समध्ये याचाही उपयोग होतो. आणि ऑक्झिलरी वर्ब जे आहे ते सेंटेन्स तयार करण्यासाठी, मग ती सेंटेन्स कोणत्या वर्तमान काळात असो किंवा भूतकाळात असो किंवा भविष्यकाळात असो, आपल्याला हेल्पिंग वर्ब हे वापरावे लागते. ओके, थँक्यू.